सर्व पक्ष नेते एकत्रित येत असताना उमेश पाटील मात्र ते स्वतःचाही फॉर्म भरतायत, भावाचाही फॉर्म भरताना आपल्याला दिसत. कुठेतरी परिवाराचे दोन फॉर्म एकाच परिवाराचे वेगवेगळ्या पक्षात ते त्यांच्याकडे माणसंच नाहीत ना, त्यामुळे मग ते असं आणि सगळीकडे आपली दुकानदार चालली पाहिजे. आमच्या करता कार्यकर्ता आहे ह्याची नाळ मतदारांची आहे, ह्याची नाळ तालुक्याच्या विकासाची. पुढचे जे लोक आहेत यांची तालुक्याच्या विकासाची नाळ नाही. ह्यांचा कार्यकर्ता जनतेसाठी म्हणून काम करत नाही तर सत्तेतून संपत्ती मिळेल का म्हणून गिरायक कुठलं बी आपल्या दुकानात जावं म्हणून करता ह्या पक्षात नाही, त्या पक्षात नाही, त्या पक्षात नाही, अशा प्रकारची त्यांची केविलवाणी अवस्था झालेली. लोक आता ओळखतात सगळं. आंबेडकरांच्या विरोधातच ही निवडणूक असल्याचं सांगतायत उमेश पाटील. त्यांना आंबेडकरांचं बोलल्याशिवाय करमतच नाही. परंतु त्यांना एक सांगतो की आंबेडकरांमुळे सत्ता मिळू शकते, ते आता येत्या निवडणुकीमध्ये कळेल त्यांना. त्यांचं म्हणणं आहे की आमची लढाई ही भाजपच्या विरोधात नाही, आमची लढाई ही राजन पाटलांच्या विरोधात आहे आणि राजन पाटील मुक्त हे तालुका आम्ही करू. आता ही मुक्त करायचा तालुका ह्यांच्या हातात नसेल, त्यांच्या बापदादाची इष्टेच नाहीये. तालुका कोणाच्या हातात द्यायचा मुक्त करायचा ही जनता ठरवत असते. त्यामुळे जनता ठरवल. ह्यांचं आपलं कोणाच्या बी वरातीत घोडं नाचवतात. ह्यांना स्वतःला एवढे लोक गोळा करा म्हणावं, मी त्याला बिनोद निवडून देतो. असेल या ठिकाणी आम्ही भाजपचे उमेदवार म्हणून नाही तर राजन पाटील म्हणूनच त्यांच्या विरोधात लढणार आहे. कारण त्यांनी प्रत्येक वेळेस तुम्हाला चॅलेंज दिलेलं आहे की तुम्ही नरखेड मधून उभा राहा किंवा 6 पैकी कुठल्याही जिल्हा परिषद मधून उभा राहा, 1 to 1 फाईट झाली पाहिजे. कुणाची चॅलेंज स्वीकारायचं असतं? चॅलेंज स्वीकारायचं असतं की आपल्या बरोबरच्या माणसाची. उभं कुणाची चॅलेंज स्वीकारायचं तर लोक हसतील मला. पहिलवान आपल्या ताकदीत असला पाहिजे. उगा एखाद्या असल्या पहिलवान कशी काय ताकद दादा, खर तर आज खूप मोठं शक्ती प्रदर्शन करत आज दोन्ही बंधूंनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला. मात्र आपले जे विरोधक आहेत ते वेगळ्याच पद्धतीनं आपल्यावरती विरोधक कोण? राजन पाटील हे आपल्याला म्हणतात की पैलवानासोबत कुस्ती लढवली जाते, मात्र टाळी वाजवत त्यांनी एक वेगळाच इशारा त्या ठिकाणी केलेला आहे. राजन पाटलांचा एक डान्स केलेला व्हिडिओ आहे बघा. तो व्हिडिओ जरा पुन्हा एकदा तुमच्या चॅनलवर परत एकदा दाखवा, बरोबर आहे. त्यामुळं तशा पद्धतीने डान्स करणाऱ्या माणसांच्याकडनंच त्या पद्धतीची टाळी वाजू शकते. आमच्याकडे धमक आहे, हिंमत आहे, म्हणून विधानसभेला आम्ही त्यांचा आमदार 31,000 मतांनी पराभूत केला. लढत ही पैलवानासोबत होते, बरोबर आहे. आणि उमेश पाटील यांना तेल लावलेला पैलवान हा त्यांच्या समोर आला म्हणून त्यांचा विधानसभेमध्ये आम्ही पराभव करू शकलो. त्यामुळे या तेल लावलेल्या पैलवानाच्या समोर लढायला पैलवानच लागेल आणि म्हणूनच त्यांनी माझं आव्हान स्वीकारलं नाही. ते पैलवान नाहीयेत, ते काय आहेत त्यांनी टाळी वाजवून त्या ठिकाणी सगळ्या समोर दाखवून दिलं. हे कमी पडलं असेल तर त्यांनी जे पूर्वी एक डान्स केलेला आहे तो एकदा परत एकदा तुमच्या चॅनलवर दाखवा, म्हणजे त्यांनी ती उपमा स्वतःलाच दिलेली आहे. कुठेतरी दादा त्यांनी आज शक्ती प्रदर्शन करताना उद्देशून तुम्हाला सांगितलं की त्यांनी अशा पद्धतीची गर्दी जमवावी. मी त्यांना अपक्ष त्यांना पाठिंबा जाहीर करू. पाठिंबा नाही, त्यांचा उमेदवार निवडून देतो अपक्ष. आज जी काही गर्दी जमली होती माझा उमेदवारी अर्ज भरताना, ती गर्दी मोहोळच्या इतिहासात कधी झाली नसेल एवढी गर्दी झाली होती. तुमच्या सगळ्या चॅनलनी ते लाईव्ह आणि ड्रोन न सुद्धा ते रेकॉर्ड केलेलं आहे. त्यामुळे आमच्या सोबत असलेली मोहोळ तालुक्याची गर्दी आणि त्यांची अर्ज भरतानाची गर्दी याची जरा तुलना करून बघा. आणि शेवटी निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये आम्ही काही विरोधकांना कमी समजत नाही, निवडणुकीमधलं आव्हान कमी समजत नाही. आम्ही ताकदीने निवडणूक लढवतो आणि या मोहोळ तालुक्याच्या जनतेचा जो निर्धार आहे तो निर्धार जो आहे तो आंबेडकर परिवाराला त्या मोहोळच्या सर्व प्रकारच्या सत्ताकारणातून हद्दपार करणं. कारण ही विकृत मनोवृत्तीची लोक आहेत, हे वारंवार त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून हे सातत्याने लक्षात येतं. आज जी त्यांनी प्रतिक्रिया दिली, ज्या पद्धतीचे हावभाव केले, ज्या पद्धतीचे हातवारे केले, ज्या पद्धतीने टाळ्या वाजवल्या, त्या पद्धतीनं एक लक्षात येतं की त्यांची मनोवृत्ती जी आहे ती विकृत स्वरूपाची आहे. तेव्हा अशी विकृत माणसं यापूर्वी देखील अनेक वेळेला त्यांच्या वक्तव्यातून त्यांची मानसिक विकृती ही प्रदर्शित झालेली होती. पुन्हा एकदा
माफी मागायची आणि मग तो प्रकरणावर पडदा टाकायला बघायचं आणि पुन्हा त्याच पद्धतीने पुन्हा विकृती बाहेर दाखवायची, असा त्यांचा तो स्वभाव आहे. त्यांचा तो बॅलन्स गेलेला आहे. आमच्या मागे उभं राहत असलेली ताकद बघून ते हादरून गेलेले आहेत आणि त्या वैफल्यग्रस्ततेतून त्यांनी अशा पद्धतीचे हावभाव केलेले. ओके.